हे बघ पूजा, मी माझ्या आईवडिलांना सोडून वेगळा राहू शकत नाही. त्यांना माझ्याशिवाय कोणाचाही आधार नाही. पण पूजाला स्वतंत्र राहायचे होते, त्यामुळे ती काही गौरवचे ऐकून घ्यायला तयार नव्हती. गौरवने अनेकदा समजावल्यानंतरही जेव्हा पूजा तिच्या हट्टावर ठाम होती, तेव्हा तो तिला म्हणाला, ठीक आहे पूजा, तुला जर असे वाटते ना की मी माझ्या आईवडिलांना बहिणीला सोडून वेगळे राहावे, तर ठीक आहे, मी तयार आहे. पण तुलासुद्धा माझी एक अट मान्य करावी लागेल. पूजा पटकन म्हणाली, कोणती अट गौरव? जेव्हा गौरवने त्याची अट सांगितली, ती ऐकताच पूजा आणि तिची आई दोघीही चकित झाल्या. गौरव त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला एक बहीण होती. तिचेही लग्न झाले होते. बहिणीच्या लग्नानंतर काही महिन्यांनी राधाताईंनी गौरवचे लग्न पूजासोबत अगदी धूमधडाक्यात लावून दिले. पूजा लग्नानंतर सासरी आली तेव्हा राधाताई पूजाला म्हणाल्या, माझी एक मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि सुनेच्या रूपाने दुसरी मुलगी म्हणून तू आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आलीस. राधाताईंनी पूजाला सून नाही तर मुलगी मानले होते. त्या पूजासोबत अगदी मन मोकळ्यापणाने राहत होत्या. काम करताना जर तिच्याकडून एखादी चूक झाली तर त्या तिला समजावून सांगायच्या. पण पूजाला असे वाटायचे की सासू तिच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढते. एकदा पूजा गॅसवर दूध ठेवून तिथेच बाजूच्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवर मोबाईल चाळत बसली होती. दूध उतू गेले आणि अचानक राधाताई किचनमध्ये आल्या आणि तिला इतकेच म्हणाल्या की अगं पूजा, लक्ष कुठे आहे तुझे? दूध उतू गेले ना, ठेवतो मोबाईल बाजूला. हे सर्व राधाताई मोठ्या आवाजात बोलल्या. त्यामुळे पूजाला राग आला. ती काहीच बोलली नाही. तिने गुपचूप किचन ओटा पुसून घेतला. पण पूजाने ही गोष्ट लगेच तिच्या आईला फोन लावून सांगितली. एकदा तिने बनवलेल्या भाजीत तेल जास्त झाले तेव्हाही राधाताई पूजाला म्हणाल्या, अगं पूजा, भाजीत खूप तेल झाले आहे. यापुढे तेल बेताने घालत जा. जास्त तेलकट खाणे शरीरासाठी चांगले नाही. पूजाला सासूच्या ह्या बोलण्याचाही राग आला. ती रागाने तिच्या खोलीत निघून गेली आणि पूजाचे असे जाणे गौरवला विचित्र वाटले. तोही तिच्या मागे खोलीत गेला आणि तिला म्हणाला, हे काय पूजा, तू अशी जेवणाच्या ताटावरून उठून का आलीस? पूजा म्हणाली, मग काय करू? तुमची आई प्रत्येक गोष्टीत माझ्या चुका काढते. आता मी भाजीत किती तेल घालायचे हेही त्याच ठरवणार का? मी बनवलेले पदार्थ आवडत नसतील तर त्यांना सांगा त्यांचा आणि बाबांचा स्वयंपाक बनवायला. तिचे बोलणे ऐकून गौरवला खूप राग आला. तो म्हणाला, काय म्हणालीस? अगं कुठली गोष्ट कुठे घेऊन चाललीस? आईने त्या दोघांचा स्वयंपाक का बनवायचा? आणि ती तुला काय वाईट बोलली म्हणून तू असे टोकाचे बोलत आहेस? आईबाबांना बीपीचा त्रास आहे म्हणून आई बोलली असेल तुला, तेल कमी वापरत जा म्हणून. पूजा म्हणाली, आजचे सोडा, त्या रोजच माझ्या चुका काढून माझ्या बोलायची संधी शोधत असतात. हे करू नको, ते करू नको, असेच कर, तसेच कर. कंटाळा आलाय मला ह्या सगळ्या गोष्टींचा. सारख्या मोठ्या आवाजात बोलतात माझ्याशी. गौरव म्हणाला, तू नवी आहेस घरात म्हणून आई सांगते तुला. एकदा का तुला सगळ्या गोष्टी माहिती झाल्या तर ती का सांगेल? आणि जर आईने तुला काही सांगितले नसते तरीसुद्धा तू आईबद्दल बोललीच असतीस. माणसाचा स्वभाव त्याच्या वागण्यातून लगेचच समजतो. जाऊ देत, मी आईला सांगून ठेवतो तिला काही सांगत जाऊ नकोस म्हणून. एवढे बोलून गौरव खोलीतून बाहेर गेला. पूजाला सासूचे बोलणे दिसायचे पण त्यांचे प्रेम कधीच दिसत नव्हते. ह्या आधी जर कधी राधाताई तिला मोठ्या आवाजात बोलल्या तर ती लगेच रडायची. पण गौरवने आईला सांगून ठेवले की तू पूजाला काहीही सांगत जाऊ नकोस, तिला जे वाटते ते करू देत. तेव्हापासून राधाताईंनी सुनेला समजावून सांगणे बंद केले. दुसऱ्या दिवशी पूजाने तिच्या आईला फोनवर कालचा घडलेला प्रकार सांगितला. ती बोलत होती, आई, अगं ही माणसे इतकी चेंगट आहेत की भाजीत तेल देखील घालू नको म्हणतात. विद्याताई म्हणाल्या, अगो बाई, हो का? खाण्यावर निर्बंध घालतात, मग त्यांची श्रीमंती काय कामाची? त्या पुढे रडवेल्या आवाजात म्हणाल्या, बाळा, तुला चमचमीत पदार्थ खाण्याची सवय आहे, मग तिथे कसे राहत असशील ग? पोटमारा होत असेल ना तुझा? पूजाचे फोनवरचे बोलणे तिच्या खोलीत येणाऱ्या राधाताईंच्या कानावर पडले. तिचे फोनवरचे बोलणे होईपर्यंत राधाताई दरवाजातच थांबल्या. तिने तिच्या आईला सासूविरुद्ध बरेच काही एकाचे दोन करून सांगितले. राधाताई हे सर्व ऐकून खूप दुःखी झाल्या. जेव्हा पूजाने बोलून झाल्यावर फोन कट केला आणि मागे वळली तेव्हा खोलीच्या दरवाजात तिला सासू उभी असलेली दिसली.
राधाताईंना पाहून ती घाबरली. राधाताई म्हणाल्या, पूजा, अगं बाळा, तू तुझ्या आईला माझ्याबद्दल सर्व काही चुकीचे आणि खोटे का सांगितले? त्यांना काय वाटत असेल माझ्याबद्दल? अगं, मी तुला कधी कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणाले. फक्त काल एवढेच बोलले की भाजीत तेल बेताने घालत जा. तुझ्या बाबांना तेलकट पदार्थ चालत नाहीत म्हणून बोलले, बाकी काही नाही. आणि तू काय सांगितलेस आईला? मी माझ्या मुलाला तुझ्याविरुद्ध भडकवते? अगं, तो माझा मुलगा आहे. मला तुमचा संसार फुललेला पाहायचा आहे. माझ्या मुलाला शिकवून तुझ्याविरुद्ध भडकवून मला तुमचा संसार मोडायचा नाही, हे लक्षात ठेव. या घरात जेव्हा तू आलीस तेव्हाच मी तुला माझी मुलगी मानले. मग मला सांग, मुलीकडून एखादी चूक झाल्यावर आई आपल्या मुलीला रागवत नाही का? किंवा मोठ्या आवाजात बोलत नाही का? तुला माझे प्रेम दिसत नाही का म्हणून तुला थोडेसे बोलले तर तू इतका गोंधळ घालतेस? पूजा पटकन म्हणाली, कोणते प्रेम? मी दिवसभर मोलकरणीप्रमाणे काम करते. त्या बदल्यात तुम्ही माझ्याशी 2 गोड शब्द बोलता, मग हे तुमचे प्रेम झाले का? आणि एक, तुमच्या नजरेमध्ये मी सूनच आहे, मग तुम्ही उगाच खोटेपणाचा आव का आणता की मी तुम्हाला तुमच्या मुलीसारखी आहे म्हणून? सुनेचे बोलणे ऐकून राधाताई पुढे काहीच बोलत नाहीत, कारण गौरव ऑफिसवरून येण्याची वेळ झाली होती आणि त्यांना उगाच घरामध्ये वाद वाढवायचे नव्हते. पण आता अशाच छोट्या मोठ्या गोष्टींवरून पूजा सासूसोबत वाद घालायची. आज जेव्हा राधाताई बाजारात गेल्या होत्या तेव्हा अर्चनाने तिच्या आईला फोन लावला. ती म्हणाली, आई, मला रोजच्या कटकटीचा वैताग आला आहे. सकाळी ऑफिसला जाताना गौरव सांगून जातो, आई-बाबांना चहा, नाश्ता, जेवण आणि त्यांची औषधे वेळेवर देत जा म्हणून. मला खूप कंटाळा आला आहे ह्या लोकांची सेवा करून. विद्याताईंनी आपल्या मुलीला 4 समजुतीच्या गोष्टी सांगायच्या सोडून तिला वेगळे राहण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, पूजा, तू एक काम कर. लवकरात लवकर तू जावईबापूंना दुसऱ्या शहरामध्ये बदली करून घ्यायला सांग. तरच तुझी तुझ्या सासू-सासऱ्यांपासून सुटका होईल. नाहीतर तुझा हा गौरव तुला त्याच्या आईवडिलांची सेवा करत जा असा आदेश देऊन ऑफिसला जाईल आणि तू पुढे आयुष्यभर ह्यांची चाकरी करत राहशील. पूजाला आईचे बोलणे योग्य वाटले. ती म्हणाली, आई, तू अगदी बरोबर बोलत आहेस. आता तू सांगितल्याप्रमाणे मी गौरवला दुसऱ्या शहरात बदली करून घ्यायला सांगते. थँक्यू आई, असे बोलून तिने फोन ठेवला. संध्याकाळी गौरव ऑफिसवरून आला तेव्हा त्याला चहा पाणी दिल्यानंतर जेव्हा तो निवांत मोबाईल चाळत बसला होता तेव्हा पूजा त्याला म्हणाली, अहो, तुमची दुसऱ्या शहरात बदली होऊ शकत नाही का? तिचे बोलणे ऐकून त्याने हातातला मोबाईल बाजूला ठेवला आणि म्हणाला, ए बाई, इथेच नोकरी करत 4 घास सुखाचे खातोय, राहू दे की. बदलीचे कशासाठी बोलतेस? पूजा म्हणाली, तुम्ही खात आहात हो 4 घास सुखाचे, पण माझे काय? गौरव म्हणाला, म्हणजे तुला नक्की काय बोलायचे आहे? पूजा म्हणाली, आता स्पष्टच बोलते. मला ह्या घरात राहायचे नाही. जर तुम्हाला ह्याच शहरात इथेच नोकरी करायची आहे तर खुशाल करा, पण आपल्यासाठी भाड्याने घर पहा. आपण वेगळे राहू. बायकोचे बोलणे ऐकून गौरवला धक्का बसला. तो म्हणाला, तुला अचानक काय झाले आहे? तू अशी का बरळत आहेस? आणि माझे स्वतःचे घर असताना मी याच शहरात दुसरीकडे भाड्याने घर घेऊन का राहू? आणि तेही माझ्या आईवडिलांना सोडून. तुला आई काही बोलली का? पूजा म्हणाली, या घरात काहीही प्रायव्हसी नाही. काल मी माझ्या आईला फोनवर बोलत होते तर तुमची आई बेडरूमच्या दरवाजाजवळ येऊन माझे बोलणे ऐकत होती. गौरव म्हणाला, माझी आई असे सुनेचे बोलणे चोरून ऐकणारी नाही. गौरवने त्याच्या आईला आवाज देऊन बोलावून घेतले. राधाताई म्हणाल्या, काय झाले बाळा, तू का बोलावलेस? पूजा म्हणाली, आई, काल तुम्ही आमच्या बेडरूमच्या दरवाजात उभ्या राहून फोनवरचे बोलणे ऐकत होतात की नाही? राधाताई म्हणाल्या, मी तुझ्याकडे वेगळ्याच कामासाठी आले होते, पण तू माझ्याविषयी तुझ्या आईला फोनवरून काहीतरी सांगत होतीस, त्यामुळे मी तुझे बोलून होईपर्यंत तिथेच थांबले. मी खास तू काय फोनवर बोलतेस हे ऐकण्यासाठी तुझ्या खोलीत आले नव्हते. राधाताई देखील स्पष्ट बोलल्या. पूजाला वाटले होते की सासू असे काही बोलणार नाही. गौरव म्हणाला, आई, काय बोलत होती ही तुझ्याबद्दल? तिच्या आईशी. राधाताई म्हणाल्या, जाऊ दे गौरव, मला आता विषय वाढवायचा नाही. कालचे काल गेले. गौरव म्हणाला, अगं आई, ही पूजा विषय वाढवत आहे. तिला वेगळे राहायचे आहे असे म्हणते. हे ऐकताच राधाताईंच्या डोळ्यातून पाणी आले. त्या काहीही बोलल्या नाहीत आणि तिथून निघून गेल्या. गौरव देखील आईच्या मागे गेला आणि म्हणाला, आई, मी तुम्हा दोघांना एकटे सोडून राहण्याची कल्पना देखील करू शकत नाही. राधाताई म्हणाल्या, हे बघ गौरव, सूनबाई म्हणतेय ना, तर तू वेगळा राहा. अधूनमधून येत जा आम्हाला भेटायला.
तिला दुखवू नकोस. आम्ही आणखी किती दिवस तुझी सोबत करणार आहोत. तुला तुझे संपूर्ण आयुष्य पूजासोबत घालवायचे आहे आणि ती तुझ्यासाठी तर या घरात आली आहे. मग तिला दुखवून कसे चालेल? आईचे बोलणे ऐकून गौरवच्या डोळ्यात पाणी आले. तो पुढे काही बोलला नाही आणि खोलीबाहेर आला. खरे तर गौरवला आपल्या आईवडिलांना सोडून वेगळे राहायचे नव्हते. त्यामुळे तो सतत पूजाला म्हणत होता की पूजा, तू मला समजण्याचा प्रयत्न कर. मी माझ्या आईवडिलांना एकटाच मुलगा आहे. उद्या जर माझे आईबाबा आजारी पडले, त्यांना काही त्रास झाला तर तेव्हा काय करायचे? कोण लक्ष देणार आहे त्यांच्याकडे? पूजा म्हणाली, हे बघा, ते काही मला ठाऊक नाही. आता मलाही शांतता हवी आहे आणि रोजच्या कटकटी मला माझे आयुष्य जगायचे नाही. आणि तसेही तुमच्या आईवडिलांचे हातपाय अजून व्यवस्थित चालतात. मग सध्या तरी त्यांचे ते पाहू शकतात. जर पुढे कोणाला काही झाले तर मग बघता येईल. पूजा गौरवला बदली करून घेण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करते. पण गौरवही त्याच्या मतावर ठाम होता. त्याचे म्हणणे होते की जर इथे चांगली नोकरी असताना बाहेरच्या शहरात जाऊन दुसरी नोकरी करण्याची काय गरज आहे? शेवटी पूजाने सर्व युक्त्या वापरून हार मानली आणि गौरवही बदली करून घ्यायला तयार नव्हता. शेवटी पूजा घर सोडून माहेरी निघून गेली. आज पूजाला माहेरी जाऊन 2 महिने झाले होते. या 2 महिन्यात गौरवने तिला अनेकदा फोन करून मनवण्याचा प्रयत्न केला. तिला घरी परत आणण्याचाही प्रयत्न केला, पण पूजा काही नवऱ्याचे ऐकत नाही. तिला तिच्या सासूने देखील समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण पूजा कोणाचेच ऐकत नव्हती. पूजा तर आगाऊ होतीच, पण तिची आई तिच्यापेक्षा 4 पावले पुढे होती. तिनेच तर पूजाच्या डोक्यामध्ये हे सर्व भरवले होते. बिचाऱ्या राधाताई निर्दोष असून सुद्धा स्वतःच्या नजरेमध्ये गुन्हेगार झाल्या होत्या. त्यांना असे वाटत होते की या सर्व गोष्टींना मीच जबाबदार आहे. जेव्हापासून पूजा माहेरी निघून गेली होती तेव्हापासून राधाताई दुःखी राहू लागल्या. मुलाचा संसार तुटण्याला त्या स्वतःला दोषी मानू लागल्या. त्या सतत रडत असायच्या आणि आईची अशी अवस्था गौरवला पाहावली नाही. तेव्हा त्याने शेवटचा प्रयत्न करण्याचा विचार केला आणि तो पूजाला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला. त्याने पूजासमोर हात देखील जोडले. तो म्हणाला, प्लीज पूजा, घरी चल. आईची तब्येत ठीक नाही. तू घर सोडून आली आहेस तेव्हापासून आई व्यवस्थित खात पीत नाही. ती सतत रडत असते. पूजा, आपल्या घरी चल. तुझ्याशिवाय माझे घर अगदी सुने सुने आहे. तुझ्याशिवाय अजिबात मन लागत नाही. हे ऐकून पूजा त्याला म्हणाली, उगीच काहीही खोटे बोलू नका. तुमचे माझ्यावर अजिबात प्रेम वगैरे नाही. जर तुमचे माझ्यावर प्रेम असते तर तुम्ही माझे ऐकले असते आणि बदली करून घेतली असती आणि मला त्या घरातून तुमच्यासोबत घेऊन गेला असतात. तिचे बोलणे ऐकून गौरवला भयंकर राग आला. तो म्हणाला, ठीक आहे, तुला असे वाटते ना की मी माझ्या आईवडिलांपासून वेगळे व्हावे आणि बदली करून तुला दुसऱ्या शहरात घेऊन जावे, तर ठीक आहे. मी उद्याच बदली करून घेतो आणि तुला माझ्यासोबत घेऊन जातो. हे ऐकून पूजाला खूप आनंद झाला आणि तिची आई देखील खुश होऊन पूजाकडे पाहू लागली. पण गौरव पुढे म्हणाला, पूजा, पण माझी एक अट आहे. पूजा चकित होऊन म्हणाली, कसली अट? तो म्हणाला, अट अशी आहे पूजा की तू माझ्यावर जे निर्बंध लादले आहेस तेच निर्बंध तुला स्वतःवरही लादावे लागतील. मी शपथ घेऊन सांगतो की आजपासून मी माझ्या आईवडिलांना भेटणार नाही. एवढेच काय, पण मी माझ्या बहिणीला देखील भेटणार नाही. पण तुलाही तीच शपथ घ्यावी लागेल. तुलाही तुझे आईवडील, भाऊ आणि बहिणीशी असलेले नाते तोडावे लागेल. तू त्यांच्याशी कसलाच संबंध ठेवणार नाहीस. सांग, मंजूर आहे तुला? मग आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल. हे ऐकताच पूजा आणि तिच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. पूजाची आई म्हणाली, जावई बापू, तुम्ही असे कसे बोलत आहात? हे बघा, माझे बोलणे कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण आता मात्र तुम्ही अति करत आहात. तुम्ही सरळ सरळ तिला तिच्या आईवडिलांशी संबंध ठेवू नको असे म्हणता. गौरव म्हणाला, का सासूबाई, मी बोललेले फार लागले आणि तुमची मुलगी मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे राहायला सांगते आहे, त्याबद्दल बरे तुम्ही काही बोलत नाही. हे बघा, इथे माहेर किंवा सासरचा प्रश्न नाही, तर हा आईवडील आणि भाऊ बहिणींसोबत राहणे किंवा न राहण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ती मला जसे वागायला सांगते तसेच तिलाही वागावे लागेल. माझ्यावर ज्या काही अटी असतील त्या पूजालाही लागू होतील. जर मी माझ्या कुटुंबाशी काहीही संबंध ठेवणार नाही तर हिलासुद्धा हिच्या माहेरच्या माणसांशी कसलाच संबंध ठेवता येणार नाही. जर ती ह्यासाठी तयार असेल तर तिला आत्ता लगेच माझ्यासोबत यावे लागेल. गौरवचे बोलणे ऐकून पूजाला रडू आले. ती हळू आवाजात म्हणाली, गौरव, ही असली कसली अट घालत आहात तुम्ही? अहो, तुम्ही तर माझे माहेर तोडत आहात.
गौरव म्हणाला, पूजा, मी आता बोललो ना तुला की ही गोष्ट माहेर किंवा सासरची नाही, आपल्या आईवडिलांची आहे. आणि आता लोक माहेरचे असू देत किंवा सासरचे असू देत, आईवडील तर आईवडीलच असतात. जर तू तयार असशील तर मी तुला अर्ध्या तासाचा वेळ देतो. पटकन बॅग भर आणि चल माझ्यासोबत. पूजा गौरव पुढे रडू लागली. ती म्हणाली, नाही गौरव, मी ना तुम्हाला सोडू शकते आणि ना माझ्या आईवडिलांना सोडू शकते. ही कसली अट ठेवली तुम्ही माझ्यासमोर? तेवढ्यात पूजाची आई म्हणाली, जावई बापू, हे काय करत आहात तुम्ही? मुलीसाठी तर तिचे माहेरच सुखदुःखाचे सोबती असते. जर मुलगी आपल्या आईवडिलांनाच सोडून देईल तर मग काय राहील तिच्याशी बोलण्यासाठी? गौरव म्हणाला, मला एक कळत नाही आहे की हीच गोष्ट जेव्हा स्वतःवर आली तर तुम्हाला एवढे वाईट का वाटत आहे? तुम्हाला फक्त तुमचे आणि तुमच्या मुलीचे दुःख दिसते, पण जे दुःख तुम्हाला होते आहे ते माझ्या आईला आणि मलाही होत असेल असे का वाटत नाही तुम्हाला? सासूबाई, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही पूजाला समजावून सांगण्याऐवजी, तिला तिची चूक दाखवून देण्याऐवजी तिच्या चुकीला प्रोत्साहन देत राहिलात. जर मी माझ्या आईवडिलांना सोडू शकतो तर मग ही का सोडू शकत नाही? आणखी एक, आई, मला सांगा, उद्या जर तुमची सूनसुद्धा हा हट्ट धरून बसली आणि तुमच्या मुलाला घेऊन दुसरीकडे राहायला गेली तर तुम्हाला कसे वाटेल? एकदा स्वतःसोबत असे झाले तर काय होईल असा विचार करा. मग कदाचित तुम्हाला माझ्या आईवडिलांना होणारा त्रास लक्षात येईल. पूजा, आता तुझ्याकडे फक्त 5 मिनिटे आहेत. उठ, पटकन माझ्यासोबत यायचे असेल तर ये, नाही तर मी तुला कायमची सोडून देऊ शकतो. पूजा सारखी रडत होती, पण गौरव तिचे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. पूजाला रडताना पाहून गौरवला राग आला आणि तो खुर्चीवरून उठत म्हणाला, ठीक आहे पूजा, मला तुझे उत्तर समजले. बोलणे आणि करणे ह्यात खूप फरक असतो. तुला स्वतःच्या आईवडिलांना सोडताना खूप त्रास होतोय, पण मला माझ्या आईवडिलांपासून दूर करताना जरासुद्धा संकोच वाटत नाही. मग माझेही ऐकून घे. जर तू तुझ्या आईवडिलांना सोडून देऊ शकत नाहीस तर मी माझ्या आईवडिलांना कसा बरं सोडून देईन? त्यामुळे आता मी माझ्या आईवडिलांकडे चाललोय. जर तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर उद्या सकाळी गुपचूप घरी ये, नाहीतर त्याच्या दुसऱ्या दिवशी घटस्फोटाचे पेपर पाठवून देईन. मग राहा आरामात आयुष्यभर तुझ्या आईवडिलांकडे. त्यानंतर मी अजिबात हस्तक्षेप करणार नाही. ना मी तुला कधी फोन करेन, ना तुझ्याकडे येईन आणि ना यापुढे तुझ्याशी कोणताही संबंध ठेवेन. आता निर्णय तुझ्या हातात आहे. विचार करून निर्णय घे. तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे. असे बोलून गौरव रागाने त्याच्या घरी निघून गेला. आता पूजाचे रडून हाल झाले होते. पूजा तोंडघशी पडली होती. तिची आईसुद्धा मुलीचे अश्रू पाहून रडू लागली. शेवटी काही वेळाने पूजाची वहिनी मनीषा तिथे आली. तिने या तिघांचे सर्व बोलणे ऐकले होते. ती म्हणाली, ताई, तुम्ही अशा का वागत आहात? तुम्हाला समजतंय का तुम्ही काय करत आहात? अहो, तुम्ही खूप चुकीचे वागत आहात. तुम्ही जे काही वागताय हे तुमच्या दृष्टीने योग्य असेल तर माझ्यासाठीही हा एक चांगला मार्ग आहे. मीही माझ्या नवऱ्याला एका महिन्यात वेगळे राहायला सांगते आणि यांना माझ्यासोबत घेऊन जाते. मग तुम्ही दोघी मायलेकी अगदी मजेत राहा इथे. सुनेचे बोलणे ऐकून पूजाची आई म्हणाली, सुनबाई, असे का बोलत आहेस तू? मनीषा म्हणाली, आई, तुम्ही तर अजिबात बोलूच नका. मी काय बोलते हे माझे मला व्यवस्थित ठाऊक आहे. जर पूजाताई त्यांच्या सासूला काहीच किंमत देत नसतील तर तुम्हीही माझ्या सासूबाई आहात. मग मी तर तुम्हाला उगाच का एवढे महत्त्व देऊ? आणि तसेही मी विचार केला आहे. आता माझ्या नवऱ्यासोबत एका महिन्याच्या आत मी हे घर सोडून वेगळे राहणार आहे. मग तुम्ही दोघी आरामात राहा. वहिनी आता जे काही बोलली आणि गौरव जे काही बोलला ते ऐकून पुढचा विचार करून पूजा घाबरून मनात म्हणाली, जर खरंच दादा आणि वहिनी निघून गेले आणि गौरवसोबतचे नातेसुद्धा तुटले तर मी आणि माझी आई आयुष्यभर काय करणार आहोत? हा विचार करून ती थरथर कापू लागली. बराच वेळ विचार करून आपले अश्रू पुसत पूजा तिच्या आईला म्हणाली, आई, मला समजले आहे की लग्नानंतर एका मुलीसाठी तिचा नवरा सर्व काही असतो. त्याच्याशिवाय आयुष्यात काहीही नाही. नवऱ्याशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. मी उद्या सकाळी कशाला? मी आजच संध्याकाळी माझ्या सासरी जायला निघते. पूजाचे बोलणे ऐकून तिच्या आईने रडत होकारार्थी मान हलवली. कारण सुनेचे बोलणे ऐकून त्यांच्याही मनात भीती बसली होती. त्यामुळे गुपचूप दोघी मायलेकी लाईनवर आल्या. संध्याकाळी पूजा तिच्या सासरी पोहोचली. पूजाला अचानक आलेले पाहून गौरव आणि राधाताई चकित झाले होते. आपल्या सुनेला पाहून राधाताईंच्या चेहऱ्यावर हसू आले आणि त्या पुढे होऊन म्हणाल्या, ये सुनबाई, तू खूप उशीर केलास यायला. पूजा म्हणाली, हो आई, मी खरंच खूप उशीर केला आणि मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे.
पूजाला रडताना पाहून राधाताई म्हणाल्या, सुनबाई एक काम कर, तुझ्या मनातील दुःख, तक्रारी, उदासीनता आणि गैरसमज जे काही आहेत ते सर्व चौकटीबाहेर सोड आणि ह्या घरामध्ये तू या घरची सून म्हणून ये. आता मागच्या गोष्टी कोणीही लक्षात ठेवणार नाही ना पुन्हा कोणी या विषयावर काही बोलेल. बऱ्याच दिवसांनी माझ्या घरामध्ये आनंद आला आहे. असे बोलत राधाताई पूजाच्या हाताला धरून तिला आत घेऊन आल्या. गौरव गुपचूप मोबाईल बघत बसला होता. त्याने नजर उचलून पूजाकडे पाहिले देखील नाही, पण पूजा गौरवकडे पाहत उभी राहिली. गौरवची उदासीनता पाहून पूजा रडू लागली. ती त्याच्या जवळच बसून म्हणाली, गौरव प्लीज मला माफ करा. ह्यापुढे मी चुकूनसुद्धा अशी चूक करणार नाही. प्लीज मला एकदा माफ करा. गौरवने त्याच्या आईकडे पाहिले तेव्हा राधाताईंनी हसत हसत गौरवला सर्व काही विसरून जायला सांगितले. गौरव देखील मागच्या 4-5 महिन्यांपासून खूप तणावात राहत होता. त्यामुळे आता त्याला मागच्या विषयावर काहीही बोलायचे नव्हते. तो पूजाला म्हणाला, पूजा तुला काय वाटते, मी तुझ्याशिवाय जगू शकलो असतो? अगं तू माझी बायको आहेस. नवऱ्याशिवाय बायको आणि बायकोशिवाय नवरा अपूर्ण आहे. पूजा तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली हीच खूप मोठी गोष्ट आहे. अगं हे घर तुझे आहे, त्यामुळे तू तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाड. मी कायम तुझ्यासोबत आहे. हे ऐकताच पूजा गौरवला मिठी मारून रडू लागली. त्या दोघांकडे पाहून राधाताई हसत हसत तिथून निघून गेल्या. आईचे हास्य आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहून गौरवही खुश झाला. आता पूजा त्या घरात आपला नवरा आणि सासू सासऱ्यांसह आनंदाने राहू लागली. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.